राष्ट्रीय महामार्गावरील जे राष्ट्रीय महामार्गाने जागा ताब्यात घेतली होती त्या जागेवर अतिक्रमण हटविताना राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण JCB लावून काढताना आपण या ठिकाणी पाहू शकता की पोलीस अधिकारी राष्ट्रीय महामार्गाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. पुरं सूचना नाही, काहीच नाही आले ना. पलीकडल्या धाब्याचं कोणी काही काढलं नाही, नेम प्लेट सुद्धा काढलं नाही ना. पलीकडल्या धाब्या सुद्धा काय काढलं नाही सर. मला सूचना बी नाही, काहीच नाही सर. आल्यानंतर आहे की नाही हे अतिरेक एवढं अतिरिक्त केले आनंद पुयड साहेबांना की सांगू नये. आल्याबरोबर सरळ आहे की नाही ते त्यांचं आहे की नाही बुलडोजर लावले सर. हे पूर्ण पाहू शकता तुम्ही. तुम्हाला पूर्ण पाडले. सूचना वगैरे काहीच नाही. नोटीस नाही, सूचना नाही, कुठलंच काही नाही. वेळ सुद्धा दिला नाही सर. त्याने सरळ सरळ की नाही हे बा सर जे काय ते तुमच्या समोर आहे सर. आणि जाणून बुजून आहे सर. माझे कमीत कमी 35 नोकर आणि जे आहे की नाही मी जे करून ठेवले अन्नधान्य हे सगळं काय आहे की नाही सर उपासपोटी मारले सर. आपलं नुकसान झालं त्याबद्दल आपण यांच्यावर कारवाई करणार. बिलकुल करणार सर. आपण याची दाद कोणाकडे मागणार आहात? आता जे काय आहे ते प्रशासनाकडेच मागूत ना, दुसरं कोणाकडे मागूत. झालेले नुकसान भरपाई करण्यासाठी आपण दिलंच पाहिजे ते ना. हे अतिरेक आहे समजा राष्ट्रीय अतिरेक नाही महामार्गवाल्याचा. ना, आजूला नाही ना बाजूला नाही सर. हे आहे की नाही अतिरेक आहे यांचं आणि जाणून बुजून पाडलेत माझं. ते राष्ट्रीय महामार्गवाले तुम्हाला टार्गेट करण्याचं काय हो, कारण? टार्गेट करायचं कारण म्हणजे नाही केव्हा आले असतील, आम्ही सर्व्हिस दिली नसेल किंवा कुठलं काही फुकट दिलं नसेल याच्यावरच फक्त, दुसरं काय सर. हे टोटल आहे की नाही दादा, एकही आहे की नाही कुठलाच नेम प्लेट काढले नाहीत आपल्या रोडवर. इकडून जे हसनापासून बघत ते आलो दादा कुठलंच काही केलं नाही. आणि आपला धावा आहे की नाही पूर्ण कॉन्टॅक्ट तुम्हाला आहे की नाही. व्हिडिओ कॉल केलो दादा, व्हिडिओ कॉल उचला की. हे पहा दादा माझं पूर्ण पाऊस टाकले आणि हसनापासून आहे की नाही कुठलंच आहे की नाही. हे होय जाणूराव हे साहेबांची साहेब. हा हॅलो दादा, हा मीटिंग मध्ये आहेत म्हणले ते. हॅलो दादा हा दादा बाजूला केलं नाही. शेड झाले तसं केलं नाही. बघा की रोडवर शेड आहे. माझं मागे आहे की ते शेड पुढे साहेब सांगायचं बघा किती हो पण असं करायचं जाणून बुजून सर. जाणून बुजून हे आणून नोटीस नाही, काहीच नाही सर. तिकडले पलीकडे की नाही नेम प्लेट सुद्धा काढले नाही सर. माझ्या धाबा पुरं पाडून टाकलेत सर. ते आहे त्यांच्या हातीमध्ये मी मानतो, मला पैसे सुद्धा आहेत त्यांचे, पण असं नाही ना मला कुठल्याही सूचना काहीतरी द्यावं की नाही त्याला. कुठलंच काही दिलं नाही सर. अशी कशी दादागिरी यांची. 4 दिवसापासून कारवाई करत आहोत आणि जे काही स्ट्रक्चर असे इमूव्हेबल प्रॉपर्टी आहेत त्यांना 1 ते 2 दिवसाचा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंतचा टाइम दिलेला आहे की बाबा तुम्ही ते जर सहकार्य करतात. यांनी सहकार्य केलेलं नसल्यामुळं आपण यांना हे पत्राचेड आणि यांचा बोर्ड पाडलेला आहे आणि RC स्ट्रक्चरला आपण आता यांना उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा 2 दिवसाचा टाइम देण्यासाठी तयार आहोत. कायदेशीर नोटीस दिली त्या का आपण? कायदेशीर नोटीस इन्क्रोचमेंटला देण्याची काही आवश्यकता नाही. यांना पेमेंट केलेलं आहे. ही जागा प्युअरली नॅशनल हायवेची आहे. यांना नॅशनल हायवेच्या जागेचे पैसे भेटलेले आहेत. मागच्या 5 वर्षाच्या पूर्वी यांना पैसे भेटलेत, तरी पण हे मागच्या 5 वर्षापूर्वीपासून नॅशनल हायवेच्या हद्दीमध्ये अतिक्रमण करून हा धाबा चालवत आहे. नॅशनल हायवेची हद्द तुम्ही कायम केली काय? कायम केलेली आहे. ते जे बोर्ड आहे ना त्याच्या मागे 2 मीटर आहे. प्रत्येक ठिकाणी नॅशनल हायवेचे पोल आहेत. ROWचे राईट ऑफ वेचे रोड साईड बाउंड्री मारलेले आहेत. अर्धापूर ते आसना ते इथपर्यंत अनेक जणांनी अतिक्रमण त्यांच्यावर कारवाई होईल काय? कारवाई सुरू आहे. मागच्या 4 दिवसापासून कारवाई सुरू आहे. बाकीचे क्लिअर होईल समजा रस्ता. हा बिलकुल क्लिअर. नॅशनल हायवेची जेवढी हद्द आहे ते कोणालाही आम्ही सोडणार नाही.
कुणाला आम्ही अतिक्रमण करू देणार नाहीत. सगळ्यांचे अतिक्रमण आम्ही काढणार आहोत. किती दिवसामध्ये हा पूर्ण अर्धापूर तालुका अर्धापूर रोड सर, त्याला एक एक सूचना सुद्धा दिली नाही. एक मिनिट आम्ही नाही, नाही. तुम्हालाही प्रश्न सूचना विचारणार दिली नाही, आहोत. सूचना. आम्ही तुम्हालाही प्रश्न विचारणार आहोत. असा विचार करणार तुमच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. अर्धापूर तालुक्यातील संपूर्ण अर्धापूर पर्यायी स्ट्रक्चर असतात ते काढायला ते पुन्हा येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी तसेच बसायचे. आमची कारवाई पुन्हा असण्यावर त्यांच्या विरोधात तुम्ही काय- करून त्यांना कोर्टात हजर करणार होतो आम्ही. आता तसंच ज्यांना ज्यांना सूचना दिल्यात अशाच की आता जर तुम्ही बसले तर आम्ही तुमचं काढून आम्ही ताब्यात घेऊन तुम्हाला कोर्टासमोर हजर करून कोर्टाच्या नियमाप्रमाणे जुर्माना लावणार आहोत असं सांगितलं लोकांना. तरी याच्यामध्ये आमची रुटीन पेट्रोलिंग व्हेकल